नमस्कार, मी भाग्यश्री भट. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रोज काही अडचण वाढत असते आणि त्याच्यातूनच मार्ग काढत पुढे जायचं असतं. किती या अडचणी म्हटलं तर पुढे सरकता येत नाही. तशातलीच आजची स्थिती आहे. आज क्रूड वाढलं आहे. जे 68च्या आसपास होतं ते हळूहळू वाढत आज 72.60च्या लेव्हलला पोचलं आहे. बॉन्ड यील्ड 4.32 आहे आणि डॉलर इंडेक्स 98.80 आहे. या तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4,636 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6,146 कोटीची. बरेच रिझल्ट संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले असतात, तरीही काही रिझल्ट त्यानंतर येतात. असे रिझल्ट मी आत्ता सांगते आहे. इंटरनॅशनल जिमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI यांचा रिझल्ट आला. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. GMR इन्फ्रा यांचा लॉस वाढला पण रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. NTPCचा रिझल्ट कमजोर वाटतो. प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू, मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या. लॉइड्स इंजिनिअरिंग प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू, मार्जिन कमी. दिलीप बिल्डकॉन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन वाढलं. स्टार हेल्थ नेट प्रीमियम वाढलं, नेट प्रॉफिट वाढलं. IFB इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झालं, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ब्लू डार्टचा पण कमजोर आहे रिझल्ट. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. SJS इंजिनिअरिंग यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. नॉर्दर्न आर्क कॅपिटल नेट इंटरेस्ट इन्कम फ्लॅट राहिलं, प्रॉफिट वाढलं. नीलकमल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. आस्क ऑटोमोटिव्ह प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. अलाइड ब्लेंडर्स यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. नोव्हाल्टिस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. गॅलंट इस्पात प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. त्रिवेणी इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स यांचं पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स वाढलं आहे. ग्रॉस प्रीमियम, नेट प्रीमियम दोन्हीही वाढलं आहे, पण अंडररायटिंग लॉस आहे. अंडररायटिंग लॉस वाढला आहे आणि कंबाईंड रेशो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर दोन्हीही वाढलं आहे. सियाराम सिल्क प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. आता काही बातम्या आहेत त्या पाहूया. सायंट सेमीकंडक्टर सिंगापूर ही नवी एंटिटी सायंट इनकॉर्पोरेट करत आहे. टिळकनगरला आंध्र प्रदेश कमिशनर ऑफ डिस्टिलरीज आणि ब्रिव्हरीज यांच्याकडून 200 लाख प्रूफ लिटर एवढी कपॅसिटी वाढवण्यासाठी एक्सटेन्शन मिळालं. त्याचप्रमाणे 382 रुपयांनी
1.4 कोटी शेअर्स ते इश्यू करणार आहेत. त्यातून त्यांना 549 कोटी रुपये मिळतील आणि 4.57 कोटी वॉरंट इश्यू करायचे 382 रुपयांनी. या सगळ्या गोष्टीला परवानगी मिळाली. आता वॉरंट इश्यू आणि शेअर्स इश्यू याच्यातून ते 1,746 कोटी रुपये गोळा करतील. मुथूट मायक्रो फायनान्स गुवाहाटीला नवीन ब्रँच उघडून नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे. ॲव्हेन्यू सुपरमार्ट पठाणकोट इथं नवीन स्टोअर उघडलं, त्यामुळे त्यांची स्टोअरची संख्या 426 एवढी झाली. गेल गॅस बेस्ड पॉवर प्लांट धौलपूर, रामगढ़, राजस्थान यांची हे तिन्ही पॉवर प्लांट JVCमध्ये ट्रान्सफर करायचे आणि 750 मेगावॅट सोलर आणि 250 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्ट डेव्हलप करायचे असं गेलने ठरवलं आहे. नेस्लेने 8 ऑगस्ट ही एकाच एक बोनसची रेकॉर्ड डेट ठरवली आहे. झायडस लाईफ ॲम्प्लिट्यूड सर्जिकलमध्ये त्यांनी 85.6% स्टेक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता अमेरिकन मार्केट बघायचं झालं तर अमेरिकन मार्केट फ्लॅट होतं. बोईंग, स्पॉटिफाय, मर्क आणि युनायटेड हेल्थ यांचे रिझल्ट आले. त्यापैकी बोईंगच्या शेअरला चांगला रिस्पॉन्स मार्केटने दिला. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड डीलसाठी 12 ऑगस्ट ही तारीख ठरली होती. त्याला अजूनही एक्सटेन्शन दिलं गेलेलं नाही आणि या ट्रेड डीलच्या बाबतीत अनिश्चितता आहे. कन्झ्युमर कॉन्फिडन्स 97.2वर आला तर जॉब ओपनिंग 7.44 मिलियन एवढं झालं. आता टेलिकॉमचा जो डेटा आला आहे त्याप्रमाणे व्होडाफोन आयडियाने 2.18 लाख ग्राहक गमावले आहेत, तर जिओनी 19.1 लाख ग्राहक जोडले आणि एअरटेलनी 7.63 लाख ग्राहक जोडले आहेत. टाटा मोटर्सच्या बाबतीत एक अशी बातमी आहे की इन्व्हेको त्यांचा ट्रकचा व्यवसाय विकणार आहे आणि तो ट्रकचा व्यवसाय टाटा मोटर्स घेण्याच्या विचारात आहे. पण त्यासाठी त्यांना बऱ्याच रकमेची तरतूद करावी लागणार आहे. कर्ज वाढू शकतं आणि ओपन ऑफर आणावी लागणार आहे. म्हणजे ही अजून आपण म्हणतो अधिकृत बातमी नाही, पण काही लोकांना ही बातमी माहीत आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या तणावामुळे क्रूडचा दर दिवसेदिवस वाढतो आहे. पण एकच याच्यात चांगली बातमी आहे की IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याने भारताचं ग्रोथचं अनुमान वाढवलं आहे. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे रिझल्टप्रमाणे दिले आहेत. तसंच होईल असं काही सांगता येत नाही. तुम्ही फक्त वॉचलिस्टवर ठेवा. हल्ली मार्केटची लहर इतकी वाढली आहे की हा शेअर वाढेल म्हटलं की नक्की पडतो. त्यामुळे तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. तुमच्या निर्णयानुसार जर ट्रेड घ्यावासा वाटला तरच घ्या. तेजीमध्ये अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, GMR एअरपोर्ट,
न्यू इंडिया ॲश्युरन्स, नेट वेब, IDBI. म्हणजे आत्ता NSDLमध्ये ज्यांची गुंतवणूक होती ते लोक त्यांच्याकडचे शेअर्स विकणार, त्यामुळे त्यांना तेवढा पैसा मिळू शकेल. तर त्याच्यामध्ये IDBI एक आहे. तर IDBIनी 2 रुपयाच्या रेटनी शेअर घेतलेले आहेत NSDLचे. म्हणजे IDBIला केवढा प्रॉफिट आहे तो बघा. आणि IDBI त्यांचा 15% स्टेक आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्यांचा स्टेक आत्ता या इशूमध्ये आणणार आहेत. आणि NSDLचा इशू हा पूर्णपणे OFS आहे, म्हणून IDBIमध्ये तेजी राहू शकते. जिंदाल स्टेनलेस MCX स्टॉक स्प्लिट करणार आहेत. बँक ऑफ इंडिया, आस्क ऑटोमोटिव्ह, पिरामल एंटरप्राइजेस, JSW स्टील, PI इंडस्ट्री, ॲथर एनर्जी, GE व्हर्नोवा, UPL, हिंदुस्तान कॉपर, टायमॅक्सचा रिझल्ट छान आला आहे. टाईम टेक्नोप्लास्ट ही 11 ऑगस्टला बोनसवर विचार करणार आहे. DLF क्रूड वाढलं आहे म्हणून ONGC ऑइल इंडिया, नोव्हाल्टिस, अलाइड ब्लेंडर्स, टिळकनगर, सियाराम सिल्क, इंटेलेक्ट डिझाईन, सायंट, IGI, EID पॅरी, GSFC, आरती इंडस्ट्री आणि जिओ फायनान्स. तर मंदीमध्ये NTPC, स्टार हेल्थ आणि ब्लू डार्ट. तर तुमच्या निर्णयाप्रमाणे अभ्यास करून तुम्ही ट्रेड करा. माहिती देणं किंवा तुम्हाला तिथपर्यंत जाऊन सांगणं हे माझं काम. निर्णय घेणं हे तुमचं काम. म्हणजे आपण जसं म्हणतो स्वयंपाक तयार करा, पदार्थ तयार करा आणि तो वाढा. वाढल्यानंतर तो खायचा की नाही हे त्या माणसाने ठरवायचं आणि त्यानंतर आवडला की नाही हे पण ठरवायचं. म्हणजे आपल्याला आणखी हवं आहे की नको आहे हे पण समजतं. तसंच मार्केटच्या बाबतीत आहे. मार्केट हे असंच चालतं. नवीन लोकांना जरा घाबरल्यासारखं होतं की मार्केट पडू लागलं की, पण मार्केटमध्ये अर्धे दिवस तेजी, अर्धे दिवस मंदी, कधी कन्सॉलिडेशन असंच चालू असतं. त्याच्याशिवाय दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? तसंच मार्केटचं सुद्धा आहे. तर आपल्याला या वाटेवरनं जावंच लागणार आहे हे लक्षात ठेवा. बघूया सव्वाणूला काय काय होतं आहे. नमस्ते.